ऐका पौष महिन्यातील रविवार सूर्यनारायणची कथा। ही व्रत कथा जो कुणी मनापासून ऐकतो त्याची सर्व मनोकामना पूर्ण होतात। चला तर मग मी सांगते तुम्हाला रविवारची कथा। मित्रांनो, आटपाट नगर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण होता। तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे। तिथं नागकन्या, देवकन्या वसावसत होत्या। ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा। तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारीन मौन्यान उठावं, सचीळ स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानफूल वहाव, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमीन संपूर्ण कराव। संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहून जेऊ सांगाव। असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगड सरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाच उद्यापन कराव। असा वसा ब्राह्मणान केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली। तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं। ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमचे येथे द्या। आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीन कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल। राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गेश्वराचा महिना आला। ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या। एक राजाचे घरीन दिली, दुसरी प्रधानाचे घरीन दिली। गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी गेला, लेकीन बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाप बाबा, गूळ खा, पाणी प्या। गूळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक। तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। तोच त्याचे मनांत राग आला। तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला। तिनं पाहिलं आपला बाप आला, म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या। गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक। तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरडीची 6 मोते आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली। त्याने मनोभावे कहाणी सांगितली, लेकीनं चित्तभावे ती ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली। राजा मुलखावर निघून गेला। जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे। इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये। पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे। कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदारान घेऊन या। परसदारानं घेऊन आल्या, नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं। कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या। वाटेस आपला जाऊ लागला। तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातीचा कोहळा काढून नेला, घरी गेला। आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं, कर्मानं नेलं, कर्माच फळ पुढं उभं राहिलं। मावशीनं दिलं होतं, पण सर्व गेलं। पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला निरोप सांगा, त्यांनी सांगितला। मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाव माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली। बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं। वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली, घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली। दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं। पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पारी उभा राहिला।
त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तयाच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारीन आपण उठली. तळ्याच्या पारी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊन घातलं, माखून घातलं, पाटाच बेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग? बहीण म्हणाली, अंग अंग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं. याला बहिणीच्या घरीन राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चांबरं आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिणीला छत्र कोठली, चांबरं कोठली, पाईक कोठले, परवर कोठे? बाहेर जाऊन दाराशीन बघतात तो राजा बोलावून आला आहे. राजा आला तशी घरीन जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागलीन. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे, असं म्हणून तो राणीकडे ऑडियन्सा. तशी 6 मोते राणीनं घेऊन 3 त्याला दिलीन. 3 आपल्या हातात ठेवलीन. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळं, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला टाकून देशील? उचशील मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याच शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेन बसला आहे, त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हांकारा, पिटारे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलांसाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं चौथ्या इन्साइटफुल गेलीन. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हांकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा, मांसाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता. तो उताणा केला. 6 मोते होतीन. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली.
राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळं पाणी तापवलं. पडरस पक्कांनं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणाच्या पापणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारीन वळचणी खालीन बसून केस विंचरले. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय सूर्यदेव नक्कीच लिहा. धन्यवाद.